एक ब्रेकिंग बातमी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आता बूथवरील लढाई लढणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची ही नवी रणनीती आहे। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार हे भाजपचं नवं अभियान। केंद्र शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना भाजप करणार आता टार्गेट आणि भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन लाभार्थी कुटुंबांना मोदींचा नमस्कार सांगणार आहेत। एका विधानसभा क्षेत्रात फिर एक बार मोदी सरकारचे 50,000 स्टिकर्स लावण्यात येणार असून प्रत्येक बूथवरील 11 घरांवरील वॉल पेंटिंग करणार आणि गेल्या वेळच्या तुलनेमध्ये यंदा प्रत्येक बूथवर 150 मतं वाढवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। आणि याविषयी आपण आता सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून। तुषार, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आता बूथवरील लढाई लढणार आहे, म्हणजे नेमकं काय असणार? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, भाजपा प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरताना पाहायला मिळतात। मात्र यंदा भाजपा निवडणुकीमध्ये जे खरे लाभार्थी केंद्र सरकारचे आहेत त्या लाभार्थ्यांची यादी काढताना पाहायला मिळणार आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथ स्तरावरती जाऊन जे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन या ठिकाणी मोदीजींचा नमस्कार हे अभियान आता सुरू होणार आहे। या अभियानामुळे जे जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरावरती आता आपल्याला ऑल पेंटिंग होताना पाहायला मिळणार आहे। त्यांच्या घरावरती जवळपास 50,000 स्टिकर एका विधानसभा मतदारसंघामध्ये चिपकवले जाणार आहेत। म्हणजे जर एखादा लोकसभा मतदारसंघ असेल तर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 3 लाख घरांवरती आपल्याला स्टिकर चिपकवले जाणार आहेत। त्यामुळे एक वेगळा फंड आहे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, एक वेगळा फंड आहे की ज्या केंद्र सरकारच्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, आणि एक वेगळा फंड आहे की निवडणुकीमध्ये बूथ स्तर सक्षम करण्याचा। त्यामुळे निवडणुकीमध्ये भाजप आपल्याला महाविकास आघाडीपेक्षा अग्रेसिव्हली मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळाले, मात्र नवे नवे फंडे वापरताना देखील पाहायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती अधिक चुरशीची असणार आहे। या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तुर्तास तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।